नैसर्गिक प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपांचे परिणाम वाढत असल्याने गेल्या काही वर्षात तापमान वाढीचं संकट गडद होत चाललंय. गेल्या 3 वर्षात म्हणजे 2023 ते 25 या वर्षात आजवरचं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय. 2024 हे वर्ष तर इतिहासातलं सर्वात उष्ण वर्ष ठरलंय. मग यंदा 2026 मध्ये देशात आणि आपल्या महाराष्ट्रात काय होईल? तापमान कुठं जास्त असेल, उष्णतेच्या लाटा कुठे येतील, हेच आपण सुरुवातीला पाहू. त्यासाठी मार्च ते मे या कालावधीतल्या दिवसाच्या कमाल तापमानाचा हा देशाचा नकाशा पहा. आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं तर बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा लालसर आणि पिवळा रंग दिसतोय. त्यानुसार कोकण विभागामध्ये मुंबई आणि ठाणे परिसरासह सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात दक्षिण नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात तापमान सरासरी पुढे राहील, पण इतर जिल्ह्यात तापमान सरासरीत असेल. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यात तापमान सरासरी पुढे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात तापमान सरासरी पुढे राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातला काही भाग सोडला तर पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढेच राहण्याची शक्यता आहे. माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या YouTube चॅनलला नक्की भेट द्या.